निरोपामुळे आणि त्याच्या मनातली माणुसकी सुद्धा जागी केलीस तू। तुला माहितीये तो मला प्रेमाने आणि काळजीने घरी घेऊन गेला। त्याने मला घरात घेतलं रघु। तुझ्यामुळे आमच्यातला दुरावाज कमी झालाय। देव खरंच तुझं भलं करू। पण मला आणखी एक मदत करशील? हो सांग ना, मी काही करायला तयार आहे। हे बघ, मला अंदाज आलाय हे सगळं कोणी केलंय, पण मला आता फक्त तुझ्या तोंडून ऐकायचंय। माझ्यावर जे काही केमिकल टाकलं जाणार होतं ते तू आणलं होतंस ना? बोल रघु। हो। कोणी सांगितलं होतं तुला हे करायला? मला वाटते तुझा अंदाज बरोबर आहे। संपूर्ण प्लॅन शकुंतलाबाईंनी आखला होता। शेवटपर्यंत मी बाजूला झाल्यावरही त्यांनी तो अंमलात आणला। पण तो तुझ्यामुळे फसला, बरोबर ना? थँक्यू रघु। तुझे मानावे तेवढे आभार कमी आहे। थँक्यू सो मच। माझा संशय खरा ठरला। मी इतक्या रात्री बाहेरून येते हे पाहायला कोणीच नाहीये, हे नशीबच म्हणायचं माझं। झोपले वाटतं सगळे, सुटले बाई एकदाची। आत्या काय ग, एवढ्या रात्री कुठून येतेस तू? कुठे गेली होतीस? आत्या घरात काय चाललंय तुला माहिती आहे ना? असं सगळं असताना कशाला बाहेर जायचं? अरे तेच तर ना, माझं ना सकाळपासून मनच लागत नव्हतं कशात। खूप अशांत वाटत होतं, म्हणून इथे जवळच्याच एका विपश्यना सेंटरमध्ये गेले होते। दिवसभर तिथे आत्मचिंतन केलं आणि आता जरा मनाला बरं वाटतंय बघ। अच्छा अच्छा, पण एवढ्या उशिरापर्यंत सुरू असतात ते? अरे त्यांनी वेळ वाढवली ना, आता शहरातल्या लोकांना वेळ नाही मिळत। तू इतका वेळ माझ्यासाठी थांबला होतास? अगं नाही, मलाही काही झोप लागत नव्हती, थोडा अपसेट होतो, म्हटलं गार्डन मध्ये फेरी मारावी जरा। तर जाऊ दे आता। आणि आत्या, असं तुला कुठे जायचं असेल तर सांगायचं मला, काही झालं मग? सॉरी हा, यापुढे जर मला जायचं